प्रयत्नाने मंजूर प्रकल्पांचं भूमिपूजन आणि कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित खासदार हेमंत पाटील, आमदार संजय राठोड, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व लोकप्रतिनिधी, अरे त्यांचा आपला प्रवेश राहिला ना, प्रवेश घ्यायचा नाही. एकच मिनिट आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा देतो मी. एक मिनिट. आदरणीय भाईंच्या विश्वासाला अधिक बळ देण्याकरता आपल्या शिवसेनेचे धडाडीचे नेतृत्व उमेश भाऊ मुंडे यांचं इथे स्वागत करत आहेत. भाई एकनाथरावजी शिंदे साहेब, यानंतर तुलजाजी यादव यांचं सुद्धा इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या हस्ते येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. खरं म्हणजे हा ऐतिहासिक असा सोहळा आणि या सोहळ्याचे साक्षीदार आपण आहोत. भाईंचा पदस्पर्श आपल्या या कार्यक्रमस्थळी झालेला आहे आणि तोच आवाज बुलंद करण्याकरता तुफानी ताकदीने कामाला लागलेले आदरणीय भाई म्हणजे आपल्या सर्वांचीच ताकद आहे. आता आपण भाईला ऐकूया शांतपणे. आपण बराच वेळ या ठिकाणी वाट पाहत थांबलेला. यायला मला उशीर झाला तरी सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये उत्साह काय कमी झालेला मला दिसला नाही आणि म्हणून आपल्याला देखील मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, आपले आभार मानतो की आपण बालाजी कल्याणकर सारखा आमदार आपण निवडून पाठवला. का अतिशय नम्र असा आणि या मतदारसंघामध्ये जे काय विकासाची कामं आहेत, जी या भागातल्या जनतेची कामं आहेत ती पूर्ण झाली पाहिजे असा सातत्याने प्रयत्न करणारा असा लोकप्रिय तुम्ही निवडून दिलेला आमदार बालाजी कल्याणकर याचं मी मनापासून अभिनंदन करतो. मला तो नेहमी सांगायचा की माझ्या मतदारसंघामध्ये मला मनाप्रमाणे काम करता येत नाही, मला लोकांना सोयी सुविधा देता येत नाहीत, माझ्यावर खरं म्हणजे ज्या पद्धतीने माझ्या मतदारसंघाला न्याय मिळायला पाहिजे तो न्याय मला देता येत नाही आणि ज्या लोकांनी मला निवडून दिलेला आहे त्या लोकांच्या अपेक्षा मला पूर्ण करायच्या आहेत, मला त्यांना न्याय द्यायचा आहे, मला त्यांचा विश्वास संपादन करायचा आहे. आणि मग आपल्या सगळ्यांना माहीत आहे की त्यांची मुख्य अडचण काय होती ती तुम्हाला माहीत आहे. मी त्यांना सांगितलं, आपल्याला तुझ्या मतदारसंघामध्ये किंबहुना या संपूर्ण नांदेडमध्ये विकासाची गंगा आणायची असेल तर आपल्याला मोठी क्रांती घडवायला लागेल. मी जे काही त्याला बोललो ते सगळं तुमच्या समोर काही सांगत नाही. बालाजी बरोबर आहे ना? ज्या पद्धतीने त्याच्या मतदारसंघामध्ये काम पाहिजे होतं ते देण्यासाठी जे काय करायला पाहिजे होतं ते आम्ही सगळ्यांनी मिळून 50 लोकांनी करून दाखवलं. आणि म्हणून जो काय आपल्या शिवसैनिकांवर होणारा अन्याय असेल, शिवसैनिकांचं होणारं खच्चीकरण असेल आणि जे आपले घटक पक्ष होते त्यांना जर वरची बाजू मिळत असेल, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे संधी मिळत असेल तर आपल्याला नक्की विचार करण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून
आपल्याला मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की जे काय क्रांती आम्ही घडवली, जी काय ऐतिहासिक घटना घडवली, तिची नोंद फक्त राज्याने नाही, देशाने नाही, तर जगभरातल्या सगळ्या लोकांनी घेतली. माझ्याबरोबर बालाजी कल्याणकर तिकडे स्वतः सातत्याने माझ्या सोबत होता. मी त्याला देखील सुरुवातीला थोडं टेन्शन होतं. मला म्हणायचं तो मला जरा माझे कार्यकर्ते, मतदारसंघातले मतदार यांच्याबद्दल मला फार चिंता आहे. मी बोलो त्याला तू काही चिंता करू नको, आपण बाळासाहेबांची भूमिका घेतलेली आहे, आपण हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे तू घेतलेली भूमिका या सर्वसामान्य लोकांना नक्की पटल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण या राज्यामध्ये शिवसेना पुढे नेण्याचं काम करतोय, शिवसेना वाचवण्याचं काम करतोय. आपण झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना सत्तेत असताना 4 नंबरवर फेकली गेली आणि असंच जर राहिलं तर भविष्यामध्ये सगळ्यांचं अस्तित्व जे आहे हे धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्याला मी मनापासून या ठिकाणी सांगू इच्छितो, अतिशय म्हणजे लोकाभिमुख असलेला, मतदारांना न्याय देणारा, मतदारांबरोबर अगदी मी त्याच्याबरोबर माझ्यासोबत तो राहिलेला आहे. आणि म्हणून त्याला सातत्याने मतदारसंघातल्या पदाधिकारी, मतदारसंघातले कार्यकर्ते, मतदारसंघातले मतदार यांचीच सारखी चिंता होती. मी त्याला एकच सांगितलं, त्याच्या सौभाग्यवतींशी बोललो मी, संध्या कल्याणकर ताईंच्या बरोबर बोललो. ताई बोलल्या तुमच्याकडे बालाजी दिलाय आणि त्याला सांभाळून घ्या. मी म्हणालो चिंता करू नका, या मतदारसंघामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही. बालाजीला देखील मी सांगितलं, एकदा आपण एका विश्वासाने एकत्र आल्यानंतर आपल्याला या मतदारसंघाला न्याय द्यायचा आहे. आणि आता बालाजी आपल्याला मी सांगतो की मी एकटा मुख्यमंत्री नाही, तर माझ्याबरोबर असलेले 50 लोक सगळे मुख्यमंत्री आहेत, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आता हक्काने कुणालाही ते काम सांगू शकतात आणि मतदारसंघामध्ये काम करून घेऊ शकतात. आणि म्हणून मी जास्त आपला वेळ घेत नाही, एवढंच सांगतो की आजच्या या भूमिपूजन प्रसंगी बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मूलभूत उत्तर मतदारसंघातील मूलभूत सोयी सुविधा कामांचं भूमिपूजन जे झालेलं आहे ते 15 कोटी रुपयांचा निधी त्याला मिळालेला आहे. 15 कोटी रुपयांचा. हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव निळा व परभणी जिल्हा सीमा ते पूर्णा रस्त्याचं दुपदरीकरण भूमिपूजन जे आहे ते 145 कोटींचा निधी त्याला आपण दिलेला आहे. आसना नदीवरचं पासदगाव जवळचं पुलाचं भूमिपूजन जे आहे ते 32 कोटी रुपयांचं आहे. असं 192 कोटी रुपयांचं भूमिपूजन या ठिकाणी झालंय. आणि त्याचबरोबर महापालिका हद्दीमध्ये शहर रस्ते विकासासाठी 100 कोटी रुपये त्याची तरतूद देखील आपण केलेली आहे. आणि मलनिस्सारण योजनेसाठी नगरोत्थानमधून 328 कोटी रुपयाची निधीची तरतूद केलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, आता बालाजी हक्काने काम करू शकतो, तुम्हाला न्याय देऊ शकतो. आणि पूर्वीची परिस्थिती बालाजी आता राहिलेली नाही. या मतदारसंघाचा एक लोकप्रिय आमदार म्हणून या बालाजी कल्याणकरला आपण निवडून पाठवलंय. त्याने संधीचं सोनं केलेलं आहे. मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्याला या मतदारसंघामध्ये किंबहुना या सर्व क्षेत्रामध्ये आता लोकांना न्याय देण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून त्याचे जे काही कामं असतील त्यांना पूर्णपणे बळ देण्याचं काम, बालाजी कल्याणकर याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी यापुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी केल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आपल्याला देतो. तुमचे आशीर्वाद, प्रेम असंच कायम त्याच्या पाठीशी असू द्या, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर नांदेड़ शहर में पहली बार कम कीमत में अच्छे डिजाइनर और रेंज के बेहतरीन ड्रेसेस का खजाना क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, बाबा पेट्रोल पंप के करीब बरकत कॉम्प्लेक्स रोड, नांदेड़. यहाँ पर गरारा, लांचा, फ्राक व दीगर नए रेंज के कपड़े मौजूद है. यहाँ पर बड़े शहरों से मुंबई, हैदराबाद, सूरत, लखनऊ से चुनिंदा फैशनेबल कपड़े एक ही छत के नीचे दस्तयाब किए गए हैं. एक बार जरूर तशरीफ लाए. प्रोप्राइटर मोहम्मद आमिर. मैं क्वीन डिज़ाइनर का ओनर आप सबका नए स्टॉक के साथ इस्तकबाल करता हूं. हमारी दुकान में पूरा नया स्टॉक आ चुका है और हमारे पास पेपलॉन, ब्राइडल सूट्स, पेपलॉन, लाचे वगैरह हर चीज़, फ्रॉक, गाउन मिल जाएंगे. ये स्पेशल फ्रॉक्स है, गाउन्स है और पैंट पैटर्न है. अभी कराची पैंट पैटर्न बहुत चल रहा है, वो है. हर चीज़ नई आइटम अपने पास मिल जाएगी, अवेलेबल हो जाएगी. पूरे डिज़ाइनर्स की आइटम मिलेंगे अपने पास. अभी डिमांड गरारे की वगैरह डिमांड बहुत ज़्यादा है. लोगों से अपील करूंगा कि आप अच्छी आइए हमारे पास और वैरायटी देखिए, वैरायटी देखकर आप चॉइस करिए कैसा होगा.